ऊस तोडणी वाहतूक दरवाढी संदर्भातील राज्यभरातील ऊस तोडणी कामगारांनी कोयता बंद आंदोलन सुरू केलंय। याचा फटका राज्यातील साखर कारखान्यांना बसू लागलाय। यावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी पुणे इथं राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील, राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार प्रकाश आवाडे, कल्याणराव काळे, संजय खताळ यांच्यासह ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनांचे प्रतिनिधींची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट इथं बैठक पार पडली। साखर संघानं 29% दरवाढीचा प्रस्ताव दिला, तर ऊस तोडणी वाहतूकदार संघटनांनी 40% वाढीची मागणी लावून धरली। साखर संघानं 40% वाढीचा प्रस्ताव नाकारल्यानं आजची बैठक सुद्धा निष्फळ ठरली। या बैठकीला कामगार संघटनांचे DL कराड, आमदार सुरेश धस, प्राध्यापक डॉक्टर सुभाष जाधव, प्राध्यापक आबासाहेब चौगले, दत्ता डाके, जीवन राठोड, सुखदेव सानप, दादा मुंडे, दत्तात्रय भांगे, नामदेव राठोड, मोहन जाधव, श्रीमंत जयभावे उपस्थित होते। यावर तोडगा काढण्यासाठी आता पुन्हा 4 किंवा 5 जानेवारीला पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे।